मंडळी, माणूस हा अगदी सौंदर्य वेडा असा प्राणी आहे. सुंदर गोष्टी, सुंदर वस्तू याचं नेहमीच माणसाला आकर्षण असतं. आणि महाराष्ट्राला लाभलेला असंच एक सौंदर्य असणारा प्रदेश म्हणजे कोकण. कोकणाबद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतो. तिथल्या सौंदर्याचं वर्णन, तिथल्या झाडे, वेली, डोंगर कपारी. पण तुम्ही कधी हे ऐकलंय का, की कोकणामध्ये जाणारा एखादा रस्ता जिथे GPS येत नाही किंवा जिथे मोबाईलचे सिग्नल बंद पडतात, त्या रस्त्याने एखाद्या रात्री अपरात्री गेलेला माणूस कधीच परत येत नाही. आजची आपली कथा ही अशाच 100% खऱ्या गोष्टींवरती, खऱ्या इन्सिडेंट्स वरती आधारित आहे. नमस्कार मंडळी, अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत. काही कारणास्तव आम्हाला व्हिडिओ करणं जमलं नाही, पण यानंतर मात्र आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील. आणि स्टोरी सुरू करण्याआधी अशाच हॉरर, मिस्टेरियस आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजची आपली गोष्ट आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या एका तरुणाची, ज्याचं नाव दीपक आहे. तो कोकणातलाच त्याचा जन्म आहे. त्याचं लहानपण कोकणामध्येच गेलंय, पण नंतर उच्च शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने तो मुंबईला येऊन स्थायिक झाला. आणि आता आपल्या बायकोसोबत आणि आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीसोबत तो मुंबईमध्येच राहतो. बऱ्याचदा कामानिमित्ताने मुंबईमध्ये बिझी असल्यामुळे त्याला सहज गावी जाणं शक्य होत नाही. पण लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या बायकोला आणि मुलीला घेऊन तो कोकणात आपल्या गावी निघाला होता. त्याच्या ऑफिसची सुट्टी झाल्यानंतर तो घरी पोहोचला. पटापट सगळे आवराआवर करून ते रात्री बऱ्याच उशिरा घरी जाण्यासाठी निघाले. त्याची स्वतःची गाडी असल्यामुळं त्याला तसं प्रवासाचं काही टेन्शन नव्हतं. पण तरीही मुंबईपासून जवळपास 6 ते 7 तास त्याला त्याच्या गावी जाण्यासाठी लागणार होते. प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर मध्येच कुठेतरी जेवण खाणं, लहान मूल असल्यामुळे बऱ्याचदा त्यांना थांबावं लागत होतं. असं करत करत मध्यरात्र उलटून गेली. त्यांचा प्रवास अजून 1.5-2 तासाचा शिल्लक होता. गाडीमध्ये त्याची बायको आणि मुलगी निवांत झोपून गेले होते. आणि दीपक पण लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा विचार करत होता, कारण तोही दिवसभर थकलेला होता. सरळ हायवेने त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जवळपास 2 ते 2.5 तास लागणार होते. पण जरा थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर जंगलातून जाणारा एक शॉर्टकट होता, छोटासा रस्ता, जो त्याला अर्ध्या तासामध्ये त्याच्या घरी पोहोचले. आता आपली बायको आणि मुलगी झोपलेत आणि आपण पण पटकन घरी पोहोचू आणि झोपून जाऊ, म्हणून त्याने तो जंगलातला रस्ता निवडला. 15-20 मिनिटं त्यांची गाडी जंगलातल्या रस्त्याने पुढे आली. तोपर्यंत त्यांचा प्रवास अगदी सुखरूप झाला. पण त्या रस्त्यावरच्या एका वळणावर जशी गाडी त्याने वळवली, त्याला समोर एक स्त्री दिसली, जी जवळपास 7-8 महिन्याची गरोदर असेल आणि खूप थकलेली, रात्रीच्या अंधारी एकटीच उभी राहिलेली. ह्याला थोडी काळजी वाटली आणि थोडा विचित्रपणा सुद्धा जाणवला. पण तरीही माणुसकी म्हणून त्याने गाडी थांबवली आणि त्या महिलेची चौकशी करण्यासाठी तो गाडीतून उतरला. गाडीतून उतरून त्याने त्या महिलेला विचारलं की, ताई, तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? कारण तोपर्यंत तरी त्याला असंच वाटत होतं की त्या जंगलाच्या आजूबाजूला राहणारे जे काही आदिवासी किंवा काही लोकल पाड्यामध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्यातलीच ती कोणीतरी स्त्री असेल जी मदतीसाठी तिथे थांबलेली आहे. पण तो खाली उतरला आणि त्या स्त्रीने विचारल्यावर त्याला काहीच उत्तर दिलं नाही. पण तोपर्यंत एक विचित्र घटना घडली. ज्या गाडीतून तो उतरला होता ती गाडी अचानक पेटली. गाडी पेटल्यामुळे त्याच्या पत्नीला जाग आली आणि ती गाडीतून ओरडायला लागली. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने दीपक पळत गाडीकडे गेला. खूप प्रयत्न करून दीपकने त्याच्या पत्नीला आणि मुलीला गाडीच्या बाहेर काढले. त्या दोघांना बाहेर काढून जसा दीपक परत फिरला, समोर जे दिसतंय ते पाहून तो जागीच स्तब्ध झाला. त्याची बायको सुद्धा प्रचंड घाबरली, कारण थोड्या वेळापूर्वी त्यांना मदतीची हाक देणारी ती स्त्री आता अतिशय विद्रूप अशा अवस्थेमध्ये उभी होती. तिचे लाल भडक दिसणारे डोळे, तिचे विस्कटलेले केस, तिच्या हाताची वाढलेली नखं, एकंदरीत तिला बघता कुणाच्याही हे लक्षात आलं असतं की ती स्त्री जिवंत व्यक्ती नाही. परिस्थिती खूप भयान होती. हे दोघंही जागीच थिजलेले होते. काय करावं काही सुचत नव्हतं, कारण समोरून एका एका पावलाने मृत्यू त्यांच्या जवळ येत होता. जशी जशी ती स्त्री जवळ येत होती, ह्या दोघांनाही कळून चुकलं होतं
की आपला मृत्यू आपल्या जवळ आला. ऍक्च्युली दीपकचं लहानपण जे होतं ते कोकणातच गेलेलं होतं. आपल्या लहानपणी त्याने अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. कोकणातून जाणारा वळणाचा रस्ता, जिथे रात्री गेलेला माणूस कधीही परत येत नाही. पण जसं जसं वय वाढत गेलं किंवा जसं कोकण सोडून तो मुंबईला जाऊन स्थायिक झाला, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू विस्मरणात निघून गेल्या. नंतर असं वाटायला लागलं की या सगळ्या अंधश्रद्धाच असाव्या, कारण कधीही त्याने या सगळ्या गोष्टी फेस केल्या नव्हत्या. पण आता मात्र त्याला या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय येत होता की लहानपणी त्याने जे ऐकलं होतं ते अजिबात खोटं नव्हतं. अशा परिस्थितीत बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जाणवेल इतकी शांतता असताना अचानक दीपकची मुलगी खूप मोठमोठ्याने रडायला लागली. त्या एकदम किर्र काळोखात, एकदम सुन्न अशा शांततेमध्ये तिचा आवाज खूप मोठ्याने आला आणि तिचं रडणं ऐकून मात्र त्यांच्याकडे येणारी ती स्त्री जागच्या जागी थबकली. त्या मुलीचं रडणं ऐकून कदाचित तिच्यामध्ये सुद्धा मायेचा पाझर फुटला. एका क्षणासाठी तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले आणि थोड्याच वेळात अगदी विचित्र विद्रूप दिसणारी ती स्त्री पूर्ववत तिच्या पूर्वीच्या रूपात आली आणि तिथून नाहीशी झाली. असं जणू थोड्या वेळापूर्वी तिथं काहीच नव्हतं. ती समोरून नाहीशी झाल्यावर दीपक मात्र सावध झाला. आपल्याला संधी मिळाली आणि आता आपण इथून निघून जाणं गरजेचं आहे हे समजून दीपकने आपल्या मुलीला घेतलं, आपल्या बायकोचा हात पकडला आणि त्याच्या गावाच्या दिशेने धावू लागला. थोडा वेळ गेल्यानंतर ते सुखरूप तिघेही आपल्या घरी पोहोचले. अशा या रात्री अपरात्री आपली मुलं अशा विचित्र अवस्थेत घरी आलेली आहेत हे बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात देखील शंका आली की काहीतरी वेगळं घडलंय. पण तरीही त्या दोघांना व्यवस्थित रिलॅक्स करून पाणी देऊन निवांत झोपायला सांगितलं. दीपकची बायको जी पहिल्यांदाच त्याच्या गावी आली होती, तिला मात्र हा सगळा प्रकार खूपच अनैसर्गिक, खूपच विचित्र वाटत होता आणि त्यामुळं जशी सकाळ झाली तसं तिने आपल्या नवऱ्याला आणि घरी तिच्या सासू सासऱ्यांना सरळ स्पष्ट शब्दात विचारलं की जे रात्री आम्ही अनुभवलं ते नक्की काय होतं. दीपकच्या आई म्हणजे तिच्या सासूबाईंनी त्या जंगलातल्या वळणावरच्या रस्त्याची सत्यकथा त्यांना सांगितली. शेकडो वर्षांपूर्वी त्या जंगलातल्या भागामध्ये काही आदिवासी वस्ती राहायच्या. ते आदिवासी लोक निसर्गाची पूजा करणारे, निसर्गाकडून शक्ती मिळवण्यात विश्वास ठेवणारे होते आणि त्यासाठी खूप रिच्युअल्स, खूप काही विधी ते लोक करायचे. त्यात आदिवासी जमातीतल्या एका पाड्यावरती असणारा सरपंच आपल्या मुलाचं लग्न करून दुसऱ्या पाड्यावरच्या एका मुलीला सून म्हणून घरी घेऊन आला. त्या मुलीच्या लग्नानंतरचे दिवस अगदी छान चालले होते. सरपंचाची सून म्हणून तिचं सगळीकडे कौतुक सुद्धा होत होतं आणि अशातच तिला दिवस गेले. आता आपण या पाड्याच्या नवीन वंशाला जन्म देणार, आपल्या कुशीत आपलं बाळ खेळणार या आनंदात तिच्या गर्भारपणाचे दिवस चालले होते आणि अचानक एक दिवशी आपल्या पाड्यावरती एक पूजा करायची आहे आणि त्यासाठी ते सगळे रिच्युअल्स तिलाच करायचे आहेत असं सांगून त्या पाड्यावरच्या सगळ्या लोकांनी तिच्याकडून खूप साऱ्या पूजा करून घेतल्या. तिला असं वाटत होतं की हे सगळं तिच्यासाठी आणि तिच्या मुलाचं आयुष्य वाढवण्यासाठी आहे. पण परिस्थिती वेगळी होती. त्या सगळ्या पूजा संपन्न होत येत असताना तिथल्या सगळ्या लोकांनी मिळून तिला तिच्या मुलासकट एका पेटलेल्या आगीमध्ये लोटून दिलं. आपल्या मुलाचा जीव वाचवता येणार नाही किंवा स्वतःचाही जीव वाचवता येणार नाही म्हणून जीवाच्या आकांताने ती मुलगी ओरडत राहिली. पण तरीही त्या उभ्या आगीमध्ये तिला आणि तिच्या मुलाला त्या पाड्यावरच्या लोकांनी जाळून टाकलं. असं का केलं त्या लोकांनी? स्वतःला संरक्षण मिळवण्यासाठी किंवा स्वतःला वेगवेगळ्या शक्ती मिळवण्यासाठी ज्या स्त्रीचा त्यांनी निर्घृणपणे बळी दिला होता ती मात्र कधीही मुक्त होऊ शकली नाही. ती सतत त्या भागामध्ये फिरत राहिली. त्या रस्त्यावरून किंवा त्या वळणावरून जो कोणी जाईल तो मात्र त्या वळणावरून कधीच परत आला नाही. आज दीपक आणि त्याच्या फॅमिलीवरती देवाचे खूप मोठे उपकार झाले होते किंवा देवाची कृपा होती, किंबहुना त्याही पेक्षा त्यांच्या मुलीची कृपा होती.
ज्या वेळेला ते मृत्यूच्या दाढेत अडकले होते, बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता, तेव्हा फक्त त्यांच्या मुलीच्या रडण्याने ती जी स्त्री होती तिचं मनाला पाझर फुटला होता. कदाचित आई होण्याची तिची जी इच्छा होती ती अतृप्त राहिली होती आणि म्हणूनच समोर जीवाच्या आकांताने रडणाऱ्या बाळाला बघून तिच्यात ती आई जागी झाली होती आणि म्हणूनच तिने दीपकला आणि त्याच्या पत्नीला तिथून सुखरूपपणे जाऊ दिलं होतं. आता ही कथा खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही माहित, पण त्या भागामध्ये राहणारे लोक मात्र आजही ही गोष्ट सत्य मानतात. दिवसा ढवळ्याच्या वळणावरून बरेच जण प्रवास करतात, पण रात्रीच्या वेळी मात्र तिकडे कुणीही फिरकत नाही. जर माझी कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि अशाच काही अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात एका पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.